नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. रविवारी दुपारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ फुटणार. भाजप व राष्ट्रवादी युतीच्या उमेदवारांमध्ये कमालीचा उत्साह. सामान्य नागरिकांना कनेक्ट करण्याचा अकोला पोलिसांचा उपक्रम. AI आधारित व्हॉट्सअॅप चॅटबॉट सेवेचा शुभारंभ. प्रभाग 10च्या अस्वच्छतेला जबाबदार कोण? अतिक्रमण करणाऱ्या उमेदवाराचे तिकीट होणार का बाद? असामाजिक तत्वांसोबत राजकीय पक्षांचा शेक हँड. सटोडे भूमाफियांची महापालिकेत एंट्री होणार का? महापालिका निवडणुकीसाठी संनियंत्रण समितीची केली स्थापना. मनपा निवडणुकीत 450 वर उमेदवारांचा प्रचार झाला सुरू. आता सविस्तर बातम्या. राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत विजयाचा शंखनाद करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी 4 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता अकोला क्रिकेट क्लब मैदानावर जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. या सभेची तयारी सध्या जोरदार सुरू आहे. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये कमालीचा उत्साह या सभेनिमित्त आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अकोल्यात येत आहेत. 4 जानेवारी रोजी त्यांची ही सभा शहरातील अकोला क्रिकेट क्लब मैदानावर पार पडणार आहे. या सभेच्या नियोजनासाठी पक्षाच्या वतीने 35 वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या सभेला यशस्वी करण्यासाठी भाजपचे सर्व आमदार, पदाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांची संयुक्त समिती गठीत करण्यात आली आहे. ACC क्रिकेट क्लब मैदानावर भव्य डोम उभारण्यात आला आहे. ज्या मार्गावरून मुख्यमंत्री सभास्थळी येतील त्या मार्गाची स्वच्छता आणि दुभाजकांचे रंगकाम वेगाने केले जात आहे. सभेच्या नियोजनात कोणतीही कसर राहू नये यासाठी समितीच्या सर्व सदस्यांवर विशेष जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. सभा यशस्वी करण्यासाठी आमदार रणधीरभाऊ सावरकर, जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर, खासदार अनुप धोत्रे, विजय अग्रवाल, भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, महानगर अध्यक्ष जयंत मसने यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. नमस्कार. अकोला क्रिकेट क्लब इथे रविवारी दिनांक 4 जानेवारी 2026 दुपारी 1 वाजता आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ हे अकोला महानगरपालिकेच्या प्रचाराकरिता एक महासभा अकोला इथे घेऊन राहिली आहे. मान्य देवेंद्रजी यांच्या माध्यमातून मागील 2014 पासून अकोल्यामध्ये अनेक चांगले आणि मोठे विकास कामं हे अकोला आणि वाशिम जिल्हा इथे झालेले आहेत. येणाऱ्या सभेमध्ये महानगरपालिका असेल, आपल्या अकोला व वाशिम जिल्हा असेल, इथे येणाऱ्या 5 वर्षामध्ये कुठले विकास कामं करणार आहे असं एक मार्गदर्शन आपल्या अकोला शहर व अकोला जिल्ह्यातील सगळ्याच जनतेला त्यांच्या माध्यमातून मिळणार आहे. मी आपल्याला सगळ्यांना विनंती करेल की मोठ्या संख्येमध्ये या सभेमध्ये आपण सगळे उपस्थित राहावे. प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, आपल्याला माहीत आहे 15 जानेवारी 2025ला अकोला महानगरपालिकेची निवडणूक होत आहे आणि अकोला शहर कसं विकसित होईल, महाराष्ट्र कसा विकसित होईल, हे राष्ट्र कसं पुढे जाईल याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यासाठी आणि विकासाची दिशा दाखवण्यासाठी माननीय मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे लाडके नेते देवेंद्रजी हे 4 जानेवारीला दुपारी 1:30 वाजता अकोला क्रिकेट क्लब मैदानावर सभेला समायोजित करणार आहेत. माझी सर्व अकोलावासियांना नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी या सभेमध्ये उपस्थित राहून माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचे विचार ऐकावे मी परत एकदा नम्र विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार.
अकोला महानगरमध्ये येत्या 15 जानेवारीला होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीनिमित्त महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री तसेच लाडक्या बहिणीचे देवाभाऊ हे दिनांक 4 जानेवारी रोजी अकोला शहरामध्ये जाहीर सभेकरता येणार आहेत. सभा दुपारी 1 वाजता अकोला क्रिकेट क्लब इथे होणार असून या सभेकरता अकोला शहरातील सर्व नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे अशी सर्वांना विनंती करतो. अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. या निवडणुकी रिंगणात असलेल्या भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्या रविवार दुपारी 1 वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा स्थानिक एसीसी क्रिकेट क्लब मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला असून सभेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने सुरक्षा व्यवस्थेची जय्यत तयारी सुरू केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी प्रस्तावित सभास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुरक्षा व्यवस्थेबाबत आवश्यक सूचना दिल्या. मुख्यमंत्र्यांच्या आगमनासाठी जिल्हा प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून सभेच्या ठिकाणी कोपऱ्यात पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्र्यांचे शहरात हेलिकॉप्टरने आगमन होईल. पाहणी दरम्यान पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्यासोबत उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सभास्थळावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिक पोलीस संवाद आणि वेगवान, पारदर्शक आणि तंत्रस्नेहित करण्याच्या दिशेने अकोला जिल्हा पोलीस दलाने निर्णायक पाऊल टाकले आहे. महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन 2026 या औचित्यावर अकोला कॉप कनेक्ट या AI आधारित व्हॉट्सअप चॅटबॉक्स सेवेचा भव्य शुभारंभ करण्यात आला. अकोला कॉप कनेक्ट या व्हॉट्सअप चॅटबॉट या माध्यमातून नागरिकांना पोलिसांच्या विविध सेवांपर्यंत घरबसल्या एका क्लिकवर पोहोचता यावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या अत्याधुनिक सेवेचा शुभारंभ जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते पार पडला. यावेळी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, महापालिका आयुक्त सुनील लहाने, वनसंरक्षण सुमन सोळंके, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, पोलीस अधीक्षक ईशानी आनंद यांच्यासह प्रशासकीय व पोलीस यंत्रणेतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्मार्ट पोलिसिंग संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीने स्वरूप देत अकोला पोलिसांनी या व्हॉट्सअप चॅटबॉटची निर्मिती केली आहे. नागरिकांसाठी 94 035 53 11 7 हा अधिकृत क्रमांक जाहीर करण्यात आला असून या एकाच क्रमांकावरून पोलिसांच्या तब्बल 17 सेवांची माहिती 24/7 उपलब्ध होणार आहे. अकोला कॉप कनेक्ट चॅटबॉटमुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे संपर्क क्रमांक, प्रभारी अधिकाऱ्यांची माहिती, ईमेल, सोशल मीडिया हँडल्स आणि गुगल लोकेशन थेट व्हॉट्सअप या ॲपवर मिळणार आहे. याशिवाय ऑनलाईन तक्रार नोंदणी, तक्रारीची सद्यस्थिती, ई-चालान, पासपोर्ट व चारित्र्य पडताळणी यांच्यासारख्या महत्त्वाच्या सेवांसाठी आवश्यक मार्गदर्शनही उपलब्ध करून देण्यात आले आहे. मराठी व इंग्रजी द्विभाषिक सुविधा ही या उपक्रमाची आणखी एक जमेची बाजू ठरते. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू केला गेला आहे. शिवाजीनगर डाबकी रोड भाजपचा गड असलेल्या या वार्ड क्रमांक 10 मध्ये अस्वच्छतेने नागरिक चांगलेच त्रस्त आहेत. गेल्या अनेक वर्षापासून या प्रभागातील स्वच्छता ही नावालाच असून त्याचा सर्वाधिक त्रास हा सामान्य नागरिकांना होत आहे. प्रभाग 10 ची ही बकाल अवस्था कोणी केली असा प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिका निवडणुकीत स्वच्छतेचा मुद्दा गाजत आहे. हा मुद्दा भाजपचा गड असलेल्या प्रभाग 10 मध्ये गाजत असून या प्रभाग 10 चे माजी नगरसेवक निष्क्रिय असल्याची ओरड स्थानिकांची आहे. इतकेच नाही तर प्रभागातील अस्वच्छता आजही अधोरेखित होत आहे. प्रभागातील अस्वच्छतेला जबाबदार कोण अशी विचारणा आता या प्रभागातील नागरिक करत आहे. प्रभागातल्या गेल्या 3-4 वर्षापासून माजी नगरसेवकांचा स्थानिक नागरिकांशी संवाद नाही. इतकेच काय तर सफाई कामगार येत नाही. सफाई होत नाही, केवळ सफाईचे ठेके घेत नगरसेवक मोठे होत असल्याची ओरड आहे. प्रभाग क्रमांक 10 मध्ये सफाईचा ठेका घेत कोण मोठे झाले याची चर्चा शहरात असून आरोप प्रत्यारोप होत आहे. प्रभागातील अस्वच्छता स्पष्टपणे अधोरेखित होत असून त्याकडे लक्ष नाही तर नगरसेवकांचे लक्ष कसे देणार अशी विचारणा आता जनतेतून होत आहे. प्रभागातील स्वच्छतेला प्राधान्य दिले नाही तर मतदार वेगळा विचार करतील अशी ओरड आता सुरू झाली आहे. सटोड्यांनी अकोला महापालिका निवडणुकीत पैसा ओतला असून त्याचा फटका आता चांगल्या उमेदवारांना बसत आहे.
सटोडे 5,000 रुपये मतांनी पैसे देण्यात तयार असल्याची माहिती समोर आली आहे, पण याबाबत पुष्टी झाली नाही. नेमका कोणता सटोडा रिंगणात आहे आणि किती पैसे वाटणार आहे याची चर्चा बाजारपेठेत चांगलीच सुरू आहे. मतदान खरेदीसाठी 5,000 रुपयात पूर्ण परिवाराचे की एका मताचे अशी विचारणा उत्सुक मतदारांमध्ये आहे. सटोड्यांबरोबर जुने शहरातील एका भूमाफियांनी देखील 5,000 रुपये मत देण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा रंगली आहे. याविषयीची चर्चा बाजारपेठेत आहे. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांनी काढता पाय घेतल्याची माहिती आहे. तर काहींनी मतदान हे पैसे घेऊन दुसऱ्यालाच मतदान करण्याची मानसिकता ठेवत असल्याची चर्चा आहे की वास्तविकता याचा तपास निवडणूक यंत्रणेने करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. सटोड्यांना तिकीट देणारे राजकीय पक्ष कोणते असा प्रश्न उपस्थित होत असून भूमाफियांना तिकीट देण्यात नेमक्या कोणत्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी किती कोटी रुपये घेतले याची पण चर्चा राजकीय वर्तुळात आहे. शहरातील भूखंडाचे श्रीखंड खाणाऱ्या आणि गरिबांना लुटणाऱ्या सटोड्यांना तिकीट दिले तरी कोणी याची चर्चा रंगली असून झिरोचा पैसा आला कुठून आणि विचारणा आता होत आहे. लवकरच सटोड्यांना तिकीट देणाऱ्या राजकीय नेत्यांच्या नावाची पण माहिती समोर येणार असून भूमाफियांचे श्रीखंड खाणारे राजकीय नेते कोण अशी विचारणा आता सुरू झाली आहे. महापालिकेच्या जागांवर डोळा ठेवत त्या जागांवर अधिक काढणाऱ्या एका उमेदवाराचे नामांकन रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रभाग 10 मध्ये सरकारी स्वच्छतागृह ताब्यात घेत त्यावर दावा करणारा कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गेल्या 3-4 वर्षापासून महापालिकेत प्रशासक राज आहे. असे असताना सरकारी स्वच्छतागृहांवर एका राजकीय पक्षाद्वारे ताबा घेण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे. ही सरकारी जागा कोणाच्या ताब्यात आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्या उमेदवारांचे नामांकन रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकारी जागांवर अतिक्रमण करणे, महापालिकेच्या जागा अनधिकृतपणे ताब्यात ठेवणे गैर असून महापालिका आयुक्तांनी जुने शहरातील या जागेचा ताबा घेण्याची गरज स्थानिकांनी व्यक्त केली. महापालिकेत निवडणुकीत उभे असलेल्या संबंधितांच्या विरोधात गुन्हा दाखल करत जागा मोकळी करण्याची गरज आहे. इतकेच नाही तर मनपाच्या जागेत अतिक्रमण केले म्हणून नामांकन रद्द होते याची खातरजमा करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. राजराजेश्वर मंदिराच्या मागचा रस्ता पूर्ण खराब झाला असताना प्रभागातील माजी नगरसेवकांचे लक्ष होते तरी कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे. अकोला महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 11 ब मधून सौ श्रद्धा जगदीश झुंझुनवाला अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. अकोला शहरात सदैव धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून धर्मसेवा करणाऱ्या सौ श्रद्धा जगदीश झुंझुनवाला आता धर्मसेवेसोबतच जनसेवेमध्ये आपले योगदान देण्यासाठी अकोला महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 11 ब मधून अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत. धार्मिक क्षेत्रात भागवत कथेसारख्या विविध अनुष्ठानांचे आयोजन करून सर्वांना भक्ती मार्गाशी जोडणाऱ्या सौ श्रद्धा झुंझुनवाला सामाजिक कार्यांची देखील आवड जोपासतात. नवीन वर्षाच्या निमित्ताने प्रभागातील नागरिकांच्या सामाजिक सेवेचा संकल्प करत त्यांनी प्रभाग क्रमांक 11 ब मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक वर्षापासून तीर्थक्षेत्रांवर भागवत कथांचे आयोजन करून त्यांनी मागील वर्षापर्यंत 150 ते 200 वृद्ध महिला व पुरुषांना वृंदावन, जगन्नाथपुरी, द्वारका, रामेश्वरम आणि अलीकडेच हरिद्वार यासारख्या ठिकाणी भागवत कथा श्रवण, गंगा स्नान आणि देवदर्शनाचे पुण्यकार्य घडून आणले आहे. 2024 मध्ये नैमिषारण्य येथे भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच भविष्यातही अशा धार्मिक आयोजनांसोबतच सामाजिक कार्य करत राहण्याचा संकल्प सौ झुंझुनवाला यांनी केला आहे. अकोला शहरातील प्रभाग 11च्या नागरिकांनी सौ श्रद्धा झुंझुनवाला यांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करून धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रांसोबतच आता त्यांना जनसेवा आणि सामाजिक सेवेची संधी उपलब्ध करून द्यावी असे आवाहन झुंझुनवाला परिवाराच्या वतीने प्रभाग 11 ब मधील नागरिकांना केले आहे. नमस्कार, मैं श्रद्धा झुंझुनवाला प्रभात क्रमांक 11 ब से मैं उम्मीदवार खड़ी हूँ और हमारी चारों धाम में कथा वगैरह करने की एक रुचि रहती है. तो पहले हमने वृंदावन में कथा किया, उसके बाद द्वारका जी में किया, उसके बाद जगन्नाथपुरी में भागवत कथा हमने किया और हरिद्वार में भी किया. और बहुत बुज़ुर्गों को हमने 60-70 बुज़ुर्गों को वहाँ से 60 के ऊपर बुज़ुर्गों को हमने बद्रीनाथ भी कराया अभी. और आगे अब हमारा ऐसा प्रोग्राम है कथा का, नैमिषारण्य लेने का कथा का एक चल रहा है, तो वो भी हमारा एक हो जाएगा.
और आगे भी हमारा ऐसा संकल्प है कि ऐसे हम कार्य करते रहेंगे और ऐसे देश के एक अकोला के सामाजिक कार्य भी हमारे को करने की बहुत इच्छा है। तो उसके लिए भी हम एक सामाजिक कार्य के लिए भी एक हमारी तीव्र एक ये है कि वो भी हम करना चाहिए और हम करेंगे। गणगण गणात बोतेच्या जयघोषाने आणि भक्तिमय वातावरणात नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी विदर्भाचे आराध्य दैवत संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी निघालेल्या पायी वारकऱ्यांचे ठिकठिकाणी स्वागत होत आहे। याच भक्तीचे औचित्य साधून अकोल्यातील मार्कस शोरूम, मिस्टर डेनिम आणि जठारपेठ मित्रमंडळाच्या वतीने पायीवारी करणाऱ्या भाविकांसाठी अन्नदानाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला। गुरु श्री गजानन महाराज की जय। जय गजानन श्री गजानन गण गण गणात। थंडीची पर्वा न करता केवळ श्रद्धेपोटी संतनगरी शेगावच्या दिशेने पाऊले उचलणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करणे हेच खरे पुण्य। या भावनेतून जठारपेठ मित्रमंडळाचे कार्यकर्ते दरवर्षीप्रमाणे यंदाही सरसावले। जठारपेठ परिसरात उभारण्यात आलेल्या अन्नदान कक्षात शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। नवीन वर्षाची सुरुवात पार्टी किंवा जल्लोषाने न करता अन्नदान सारख्या पवित्र कार्याने करून या तरुणांनी समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे। या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच जय्यत तयारी केली होती। यामध्ये शुभम गासे, तुषार कळमकर, चंद्राशू मानकर, चेतन राऊत, अभिजित काडे, सागर जामोदे, गणेश बोंडे, नंदू जिरेकर, संचित सुरोशे, शुभम घुसे, प्रशिक खोब्रागडे, योगेश कटारमल, आदित्य मोडक, शिव अडायकर, श्रीकांत नवलकर, श्याम दाहे, गजानन शिंदे, यश कोरडे, देवा पाटील, ओम ठाकूर, दादू मोरे, मंथन उमाळे यांच्यासह अनेक सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले। लांबचा प्रवास करून येणाऱ्या वारकऱ्यांसाठी ही अल्प विश्रांती आणि भोजनाची व्यवस्था ऊर्जा देणारी ठरली। भक्तांच्या सेवेतच देवाचे दर्शन घडते अशी भावना आयोजकांनी यावेळी व्यक्त केली। या उपक्रमाचे संपूर्ण परिसरात कौतुक होत असून अशा धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांमुळेच वारीची परंपरा अधिक समृद्ध होत आहे। स्थानिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोलेकर नागरिकांमध्ये मतदानाचे महत्त्व रुजवण्यासाठी रिधोरा येथील श्री समर्थ पब्लिक स्कूलच्या वतीने आज एक विशेष प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते। मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे हा संदेश शालेय विद्यार्थ्यांनी उत्साहाने जनतेपर्यंत पोहोचवला। या जनजागृती प्रभात फेरीचे उद्घाटन डाबकी रोड पोलीस ठाण्याचे ठाणेदार माननीय कोळी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी बोलताना ठाणेदार कोळी यांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले। लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी शाळांनी अशा प्रकारचे जनजागृतीपर उपक्रम राबवणे ही काळाची गरज असून विद्यार्थ्यांचा हा सहभाग अत्यंत प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले। ही प्रभात फेरी शहरातील प्रमुख श्रीवास्तव चौक ते डाबकी रोडवरील नंदानी मंगल कार्यालयापर्यंत काढण्यात आली। हातात जनजागृतीचे फलक आणि घोषणा देत विद्यार्थ्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले। या उपक्रमात शाळेचे प्राचार्य डॉक्टर उषालता वानखडे, उपप्राचार्य प्रेमेंद्र पळसपगार यांच्यासह सर्व शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, दीपक काटेकर तसेच शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यां वर्गांचे अथक परिश्रम घेतले। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि तिथीनुसार राजमाता जिजाऊ यांची जयंती यांचे औचित्य साधून हा उपक्रम राबवण्यात आला। एक जागरूक नागरिक म्हणून मतदान करणे कसे महत्त्वाचे आहे हे या फेरीतून स्पष्ट झाले अशी सकारात्मक प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून मिळाली। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या प्राचार्य डॉक्टर उषालता वानखडे, उपप्राचार्य प्रेमेंद्र पळसपगार, प्रशासकीय अधिकारी दीपक काटेकर यांच्यासह सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले। अमरावती गुन्हे शाखेला माहिती मिळाली की एक इसम हा तलवार व कोयता घेऊन नगरातील रस्त्यावर दहशत पसरवत आहे। पोलिसांनी त्याची विचारपूस केली तेव्हा त्याच भागातील शेख मोहसिन शेख रहीम हा 20 वर्षीय युवक असल्याचे स्पष्ट झाले। पोलिसांनी त्याच्या ताब्यातून शस्त्र जप्त केले। हातात तलवार आणि कोयता घेऊन गुन्हा करण्याच्या उद्देशाने उस्माननगर भागात एक युवक रस्त्यावर उभा आहे अशी माहिती मिळाल्याने गुन्हे शाखा निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथक घटनास्थळी पोहोचले। त्याच्या ताब्यातून शस्त्र जप्त केले। नागपुरी गेट पोलीस स्टेशन येथे आरोपी विरुद्ध आर्म ॲक्टनुसार कारवाई करण्यात आली। शेख मोहसिन याचा उद्देश काय होता याविषयी पोलीस तपास करीत आहेत।
अकोट नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अलका संजय बोडखे यांचा पराभव हा पक्षांतर्गत कट कारस्थानामुळे झाल्याचा गंभीर आरोप केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. 13 नोव्हेंबर 2025 रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नगराध्यक्ष पदासाठी आपली अधिकृत उमेदवारी जाहीर केल्यानंतर हिदायत पटेल यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. पक्षाने उमेदवारी कायम ठेवली असतानाही त्यांनी 5-6 दिवस त्रास देत केवळ औपचारिक पाठिंबा दर्शवल्याचा आरोप अलका बोडखे यांनी केला आहे. नगरसेवक पदाच्या एकूण 35 उमेदवारांपैकी केवळ 7 जागांवरच पक्षनिष्ठ उमेदवार देण्यात आल्याचा आरोप करत आपल्या समाजाचे अकोट शहरात 7,500 पेक्षा अधिक मतदार असतानाही एकाही जागेवर प्रतिनिधित्व मिळू दिले नसल्याचे त्यांनी नमूद केले. उलट भाजपने त्या समाजातील नगराध्यक्ष पदासह 5 नगरसेवक उमेदवार दिल्याने काँग्रेसचे मोठे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे व प्रहार संघटना काँग्रेससोबत आघाडी करण्यास तयार असतानाही हिदायत पटेल यांनी जाणीवपूर्वक आघाडी टाळल्याने 2 ते 3 हजार मतांचे नुकसान झाल्याचेही निवेदनात नमूद आहे. तसेच प्रभाग क्रमांक 1, 2, 3, 6, 7 व 9 मध्ये मुद्दाम कमकुवत उमेदवार देऊन काँग्रेसचा दारुण पराभव उडवून आल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुस्लिम बहुल प्रभागांमध्ये काँग्रेसच्या 15 उमेदवारांनंतरही केवळ सुमारे 3,000 मते मिळाल्याने हा ऐतिहासिक अपयश असल्याचे सांगत ही मते जाणीवपूर्वक MIMकडे वळवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच सहकार गटाच्या माध्यमातून भाजपला अप्रत्यक्ष मदत करून त्यांच्या मतांमध्ये वाढ केल्याचा ठाम आरोपही करण्यात आला आहे. सन 2024च्या विधानसभा निवडणुकीतही हिदायत पटेल यांनी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराविरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवून पक्षविरोधी भूमिका घेतल्याची आठवण करून देत अशा कारवायांमुळे अनेक नेते पक्ष सोडून गेल्याचा दावा करण्यात आला आहे. या सर्व बाबी लक्षात घेता आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही काँग्रेसचे नुकसान होऊ नये म्हणून हिदायत पटेल यांना तात्काळ पक्षातून निलंबित करावे व काँग्रेस समर्थकांना न्याय द्यावा अशी ठाम मागणी अलका बोडखे यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय व प्रदेश नेतृत्वांकडे केली आहे. परिषद निवडणुकीमध्ये मी अकोट नगर परिषदेची काँग्रेस पक्षातर्फे उमेदवार होती. या निवडणुकीत श्री हिदायत पटेल उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांनी सोबत असल्याचा देखावा करून नगरसेवक पदाकरता काँग्रेसजवळ सक्षम उमेदवार मागील टर्ममधील नगरसेवक असताना त्यांना उमेदवारी दिली नाही. माझा जनाधार कमी करण्याच्या दृष्टीहेतूने श्री पटेल यांनी मुद्दाम कमजोर उमेदवारांना उमेदवारी दिली. उभाटा, प्रहार, राष्ट्रवादी या पक्षाचे सर्व नेते काँग्रेससोबत अत्यंत कमी सीट्स घेऊन आघाडी करायला तयार होते, परंतु श्री पटेल यांनी आघाडी होऊ दिली नाही. श्री हिदायत पटेल यांनी इतिहासात नेहमीच काँग्रेस पक्षाच्या विरोधात काम केले आहे. 2004 मध्ये त्यांना काँग्रेस पक्षाने 6 वर्षासाठी निलंबित सुद्धा केले होते. श्री पटेल यांनी अल्पसंख्याक समाजात MIMचे काम केले व हिंदू समाजात सहकार गटाला हाताशी धरून भाजपाला मदत केली. मला जवळपास 9,000 मते मिळाली. श्री हिदायत पटेल यांनी पक्षासोबत गद्दारी नसती केली तर माझा विजय सुनिश्चित होता, परंतु नेहमीप्रमाणे यावेळी सुद्धा त्यांनी दगाबाजी केली. त्यांच्या शिक्षण संस्था, सहकारी संस्थांमध्ये भाजपा नेते कधीही हस्तक्षेप करीत नाहीत. त्यांचा मोबदला म्हणून श्री पटेल सर्व सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाला मदत करतात. मी माननीय हर्षवर्धन दादा सपकाळ यांना भेटून पुराव्यानिशी तक्रार करून श्री पटेल यांना पक्षातून निलंबित करण्याची मागणी केली आहे. धन्यवाद. महापालिका निवडणूक शुक्रवारी उमेदवारांनी माघार घेतल्यावर शनिवारी अपेक्ष उमेदवारांना उत्सुकता होती निवडणूक चिन्हाची. त्यासाठी प्रक्रिया पार पडली. त्यानुसार अपक्ष उमेदवारांना पतंग, नारळ, गॅस सिलेंडर, हिरा, टॉर्च आदी चिन्ह मिळाले. मतदारांपर्यंत चिन्ह नेण्यासाठी उमेदवारांकडे केवळ 10-11 दिवस आहेत. महापालिका निवडणुकीत 164 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे 80 जागांसाठी आता 469 उमेदवार रिंगणात आहेत. झोन क्रमांक 1 मध्ये 24, 2 मध्ये 25, 3 मध्ये 26 आणि 4 मध्ये 32, 5 मधून 32 आणि 6 मधून 25 अशा 164 उमेदवारांनी माघार घेतली. 633 उमेदवार लढतीत होते. शुक्रवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चित्र स्पष्ट झाले. अकोला महापालिका निवडणुकीचा आणखी एक टप्पा शनिवारी पार पडला. उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात आले. राजकीय पक्ष तसेच अपक्ष उमेदवारांना
चिन्ह वाटप झाले. उमेदवारांना 13 जानेवारीपर्यंत प्रचार करता येईल. तसेच त्यानंतर ते संपर्क साधू शकतील. असे पाहता उमेदवारांकडे खूप कमी अवधी आहे. चिन्ह मिळाल्यानंतर काही उमेदवार आपल्या प्रभागात सक्रिय झालेले दिसले. राज्य निवडणूक आयोगाच्या 15 डिसेंबर 2025 रोजीच्या आदेशान्वये अकोला महानगरपालिका क्षेत्रात तात्काळ प्रभावाने आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली. त्यानुसार अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025च्या अनुषंगाने महानगरपालिका स्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे. या अनुषंगाने सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठीच्या प्रस्तावित जाहिरातींचे पूर्वप्रमाणन, पेड न्यूज संदर्भातील तक्रारी, प्रकरणांची चौकशी, त्यांचे निराकरण, जनमत आणि मतदानोत्तर चाचणी तसेच विविध प्रसार माध्यमांतील वृत्तांकनाच्या संकेताच्या पालनाबाबत संनियंत्रण आणि समाज माध्यम संदर्भात देखरेख करण्याकरिता अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 ते 26 प्रयोजनार्थ प्रसार माध्यम संनियंत्रण व जाहिरात प्रमाणन समितीचे गठन करण्यात आले आहे. वाशिम येथील भाजपचे राजू पाटील राजे यांच्या विरोधात नकली नोटा प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल नाही. मात्र काँग्रेस नेते वडट्टीवार यांनी राजू पाटील यांच्या विरोधात नकली नोटांचा गुन्हा दाखल करून यांना अटक करण्यात आली नसल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी आज भाजपकडून वडट्टीवार यांच्या विरोधात तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली आहे. काँग्रेसचे नेते वडट्टीवार यांनी 6 दिवसाआधी नागपूर येथे पत्रकार परिषदेमध्ये भाजपचे वाशिम जिल्हा निवडणूक प्रमुख राजू पाटील राजे यांच्या विरोधात नकली नोटांच्या अनुषंगाने गुन्हा दाखल असल्याचा दावा केला होता. मात्र प्रत्यक्षात राजू पाटील राजे यांच्या विरोधात तसा कुठलाही गुन्हा दाखल नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या वाशिमच्या भारतीय जनता पार्टीकडून विजय वडट्टीवार यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे. तसेच काँग्रेसचे नेते विजय वडट्टीवार यांच्या विरोधात 100 कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचा राजू पाटील राजे यांच्याकडून सांगण्यात आला आहे. या संदर्भात वाशिम शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय चौधरी यांना विचारले असता राजू पाटील विरुद्ध नकली नोटा प्रकरणी असा कुठलाही गुन्हा दाखल नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. गैरअर्जदारांनी त्यांची प्रसारमाध्यमावर बदनामी केली अशा प्रकारची तक्रार आहे. चौकशी करून योग्य ती कारवाई केली पाहिजे. पण राजू पाटील राजे यांच्या विरोधात या ठिकाणी काही नकली नोटा संदर्भात काही गुन्हा दाखल आहे का? त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशन वाशिम शहर येथे कुठलाही गुन्हा दाखल नाही. महाराष्ट्राचे आमदार माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीच्या विरोधात अनेक वक्तव्य केलेले आहेत. वाशिममध्ये काही चुकीचे माझ्या नावाने मी निवडणूक इथला प्रमुख आहे आणि त्यांनी एक चुकीचे आरोप काही केले आणि त्या आरोपाचा कुठलाही पुरावा नाही. त्यांनी सांगितलं की पोलीस स्टेशनला याची तक्रार आहे, FIR झालेला आहे, तरी पोलीस अटक करत नाहीत, तरी पोलीस काहीच कारवाई करत नाही. एकतर ह्या महाराष्ट्राच्या गृहविभागावर सुद्धा त्यांचा विश्वास नाही आहे आणि त्याचबरोबर एकतर त्यांना या सरकारवर विश्वास नाही आहे म्हणून काही बिटछूट आरोप करायचे आणि तोंडाला ते येईल ते बडबडायचं. कारण त्यांच्याकडे कोणता विकासाचा मुद्दा नाही, काही विजन नाही आणि असे खोटे आरोप करायचे. आणि काही वाशिम शहरातल्या काही चुकीचे जे लोक आहेत ज्यांचे धंदेचे झालेले आहेत आणि ते लोक अशा नेत्यांना इनपुट देतात इथून की असा FIR झाला आणि तुम्ही असं स्टेटमेंट करा. अशा लोकांकडे इनपुट घेऊन एक विजयजी वडेट्टीवार जर असं स्टेटमेंट करत असेल तर विजय वडेट्टीवारचा मी जाहीर निषेध करतो. आज आम्ही इथे त्यांच्या नावानं रितसर तक्रार दिलेली आहे आणि आम्ही विनंती केलेली आहे की इथे लवकरात लवकर याच्यावर FIR फाडावा आणि पूर्ण याची चौकशी करावी आणि याच्या मागे कोण आहेत त्यांना सुद्धा शोधून त्यांच्यावर कारवाई करावी. तुम्ही अब्रू नुकसानीचा काही दावा वगैरे दाखल? हो, अब्रू नुकसानीचा दावा आमच्या वकिलांनी आजच 100 कोटीचा दाखवलेला आहे. ती नोटीस त्यांना पाठवलेली आहे. त्यांना 15 दिवसाचा वेळ दिलेला आहे की त्यांनी 15 दिवसात येऊन वाशिम शहरामध्ये येऊन इथे भारतीय जनता पार्टीची आणि आमच्या सगळ्यांची माफी मागावी आणि तरच आम्ही थांबू, नाही तर अन्यथा पुढे आम्ही कारवाई करू. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. रविवारी दुपारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ फुटणार. भाजप व राष्ट्रवादी युतीच्या उमेदवारांमध्ये कमालीचा उत्साह.
सामान्य नागरिकांना कनेक्ट करण्याचा अकोला पोलिसांचा उपक्रम. AI आधारित व्हॉट्सअॅप चॅटबॉट सेवेचा शुभारंभ. प्रभाग 10च्या अस्वच्छतेला जबाबदार कोण? अतिक्रमण करणाऱ्या उमेदवाराचे तिकीट होणार का बाद? असामाजिक तत्वांसोबत राजकीय पक्षांचा शेक हँड. सटोडे भूमाफियांची महापालिकेत एंट्री होणार का? महापालिका निवडणुकीसाठी संनियंत्रण समितीची केली स्थापना. मनपा निवडणुकीत 450 उमेदवारांचा प्रचार झाला सुरू. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,42,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे युट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.